ओके. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आजच्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे उग्रवाद, दहशतवाद, जागतिक दहशतवाद. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI भारतात दहशतवाद कसा पसरवतो आहे. दहशतवादी गट, मग ते ISIS असो की तालिबान असो की अल कायदा असो की लष्कर ए तोयबा असो, जैश ए मोहम्मद असो, इंडियन मुजाहिद असो, हे भारतामध्ये कसं काम करता आहेत. वेगवेगळ्या दहशतवादी संघटना कुठल्या आहेत आणि हे सगळं थांबवण्याकरता सुरक्षा दल म्हणजे पोलीस, अर्धसैनिक दल कशा प्रकारे काम करता आहेत या विषयावरती आपण बोलणार आहोत. हा शैलेश, सगळं ठीक आहे ना? हा, ओके. हा, ओके, ठीक आहे. मला आत्ताच कॉल करून सांगण्यात आलेला आहे की तुम्हाला माझा आवाज नीट येतो आहे. आणि जसं मी काल पण सांगितलं होतं, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला तिथे चॅट बॉक्स दिसेल, तर त्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न टाकू शकता. आणि आजचं जे आपलं सेशन आहे ते 11 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर चहाचा ब्रेक होईल आणि 11:20 ला या लेक्चरचा जो पुढचा भाग आहे त्याच्याविषयी आपण बोलायला सुरुवात करू. तर जागतिक दहशतवाद, भारतामधला दहशतवाद, दहशतवादी संघटना, त्यांना मदत करणारी संस्था पाकिस्तानची ISI किंवा इवन चीनच्या ज्या संघटना आहेत त्या त्यांना मदत करतात, त्यांच्याविषयी बोलू. कारण काल परवाचीच गोष्ट आहे की नक्षलवाद्यांनी किंवा माओवाद्यांनी एक हल्ला केला छत्तीसगड मध्ये, आणि जिथे आपले 22 जवान हे धारातीर्थी पडले. त्याच्यामध्ये काही CRPF चे होते, काही छत्तीसगड पोलीसचे होते, काही स्पेशल ब्रांचचे होते वगैरे. तर हे नक्षलवादी सुद्धा एक भारताला असलेला फार मोठा धोका आहे. या सगळ्यांच्या विषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. पहिले आपण बोलू की आपल्याला एकदम एक गोष्ट सरळ आणि साफ पाहिजे की भारताचा जो नंबर 1 शत्रू आहे तो अर्थातच चीन आहे. आपल्याला हे कळायला पाहिजे. आपल्याला चीन हा देश इकडे दिसतो आहे, हा भारताचा नंबर 1 शत्रू आहे. नंबर 2 शत्रू जो आहे पाकिस्तान हा आपल्याला दिसतो आहे. आणि याच्याशिवाय काही दहशतवादी आपल्याकडनं अफगाणिस्तान मधून येतात, कारण अफगाणिस्तान हे दहशतवादाचं एक माहेर घर आहे. तिथे अनेक दहशतवादी म्हणजे अल कायदा आहे, ISIS आहे, हे या भागामध्ये काम करतात. एवढंच नव्हे तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची जी सीमा आहे त्या सीमेवरती जेवढे ट्रेनिंग कॅम्प आहेत तेवढे जगामध्ये कुठेही नाही. आणि भारताविरुद्ध काम करणाऱ्या ज्या दहशतवादी संघटना आहे, ज्यामध्ये लष्कर ए तोयबा आहे, ज्यांनी 26/11 हल्ला केला होता, जैश ए मोहम्मद आहे, हिजबुल मुजाहिद आहे, ज्या काश्मीरमध्ये काम करतात, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट किंवा जे डावे दहशतवादी आहेत म्हणजे माओवादी जे दंडकारण्यामध्ये काम करतात, आणि ईशान्य भारतात काम करणारे दहशतवादी गट म्हणजे NSCN IM, NSCN K हे तिथे काम करतात. आणि याच्याशिवाय जर आपण साऊथ इंडियामध्ये बघितलं तर साऊथ इंडियामध्ये जे गट काम करतात काही ISIS चे असतात, काही PFI चे असतात वगैरे वगैरे. तर या सगळ्यांविषयी आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. आणि नंतर जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर आपण त्याच्याविषयी बोलू. लक्षात असायला पाहिजे की जागतिक दहशतवादाविषयी समजणं अशा करता गरजेचं आहे की जे दहशतवादी गट आज जगामध्ये काम करतायत तेच भारतामध्ये सुद्धा काम करतायत. अनेक असे दहशतवादी गट आहेत की जे अनेक ठिकाणी काम करतात. उदाहरणार्थ अल कायदा, उदाहरणार्थ ISIS भारतामध्ये पण आहे आणि बाकीच्या जगात पण त्यांनी खूप काम केलेलं आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन सुरू आहेत, आसाममध्ये इलेक्शनची गडबड सुरू आहे, आणि तिथे एक मोठा दहशतवादी गट आहे, त्याचं नाव आहे जमाते इस्लामी बांगलादेशी. तर या सगळ्या दहशतवादी संघटनांविषयी आपण बोलू. ज्या वेळेला आपण दहशतवादी संघटनांविषयी बोलतो त्यावेळेला आपल्याला काय माहिती पाहिजे. आपल्याला माहिती जी आहे ती अशा प्रकारची पाहिजे. एक तर यांचं नेतृत्व कोण आहे, यांचं ट्रेनिंग कसं केलं जातं, यांना पैसे कुठनं मिळतात, यांची रिक्रुटमेंट जी आहे ती कुठनं होते,
यांना मदत करणाऱ्या ज्या संस्था आहेत की ज्या देशामध्ये काम करतात, त्या कुठून काम करतात, ते कशा प्रकारे काम करतात, या सगळ्या कनेक्टेड गोष्टी आहेत, त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. या दहशतवादी संघटनांनी देशामध्ये याच्या आधी जे मोठे हल्ले केलेले आहेत ते कुठे केलेले आहेत आणि याच्या पुढे सध्याची त्यांची परिस्थिती काय आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये दहशतवादी हल्ले कसे केव्हा कुठे होतील, आणि त्याच्यात सर्वात जास्त महत्वाचं की हे दहशतवादी जे हल्ले आहेत आपण ते कसे थांबवायचे. तर या सगळ्या गोष्टी आहेत, याच्याविषयी आपण बोलू. आणि आपण सगळे जे आहात, आपण या विषयावरती अतिशय अनुभवी आहात. प्रत्येकाची सर्व्हिस, मला सांगण्यात आलं की आपण जे आहात सगळ्यांनी 15 ते 20 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात काम केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला या विषयावरती भरपूर माहिती आहे. तर आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा सुद्धा आपण वापर करू, कारण ज्या वेळेला सगळेजण एकत्रित होऊन काम करतात तर त्यावेळेला आपल्याला नक्कीच फायदा होतो. आता मी दहशतवाद याविषयी बोलायला सुरुवात करणार आहे. तर त्याच्या आधी मी आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करीन की भारत 1947 साली स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर आज 2021 आहे. म्हणजे गेल्या 70-75 वर्षामध्ये भारताच्या समोर सुरक्षेचे जे वेगवेगळे धोके होते ते त्यांची सुरुवात कशी झाली, त्यांचा शेवट कसा झाला आणि आता सध्या काय चाललं आहे. तर जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर देशाची जी सुरक्षा आहे आपल्याला दोन भागामध्ये वाटता येईल. एक तर बाह्य सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमेची सुरक्षा आणि आपल्या सीमेवरती जे हल्ला करतात त्या हल्ल्यापासून आपल्या देशाची सुरक्षा. आपण ज्या वेळेला इतिहासाकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की 11व्या किंवा 12व्या शतकापासून भारतावरती आपली बाह्य सुरक्षा ही कमजोर असल्यामुळे अनेकांनी हल्ले केले. मग ते मोहम्मद गझनी असो की मोहम्मद घोरी असो की अल्लाउद्दीन खिलजी असो की बाबर असो की वगैरे वगैरे, आणि मग तैमूरलंग असो की चंगीज खान असो, हे सगळे जण आपल्याकडे खैबर खिंडीतनं यायचे. खैबर खिंड या नकाशात आपल्याला दिसत नाहीये, परंतु लक्षात असावं की इथे हा अफगाणिस्तानचा भाग आहे, नकाशा पूर्ण दिसत नाहीये. तर इकडून ते पाकिस्तान मधून प्रवेश करून ते भारतामध्ये यायचे. तर जर आपली बाह्य सुरक्षा जर चांगली असती तर त्यांना देशाच्या आत येता आलं नसतं, परंतु ती नव्हती. आता आपण ज्या वेळेला सध्याच्या बाह्य सुरक्षेकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की भारताची जी सीमा आहे ही वेगवेगळ्या राष्ट्रांना लागलेली आहे. आपली जी सीमा आहे यांना दोन भागामध्ये वाटता येईल. एक तर जमिनी सीमा जी जमिनीवरती लागलेली आहे आणि दुसरी समुद्री सीमा जी जिथे आपल्याला समुद्राची किनारपट्टी आहे. आपण इकडे बघाल की आपल्याला 7516 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. तर हा जो समुद्र किनारा आहे ज्याच्यापासून आपली रक्षा कशी करायची, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याच्याविषयी आपण नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू. याच्याशिवाय आपण ज्या वेळेला जमिनी सीमांकडे बघतो तर जवळजवळ 16,000 किलोमीटरची आपल्याला जमिनी सीमा आहे. आपली जमिनी सीमा ही पाकिस्तानला लागलेली आहे. आपण बघा 3,323 किलोमीटर. मग चीनला लागलेली आहे 3,400 किलोमीटर. मग नेपाळला लागलेली आहे 1700 किलोमीटर. मग भूतानला लागलेली आहे 699 किलोमीटर. म्यानमारला लागलेली आहे 1,600 किलोमीटर. बांगलादेशला लागलेली आहे. तर या सगळ्या ज्या आपल्या आहेत या जमिनी सीमा आहेत. इथून वेगवेगळ्या प्रकारचे जे धोके होतात त्याच्याविषयी आपण बोलूच. जमिनी सीमांचं रक्षण करण्याचं जे काम आहे, चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरती भारतीय सैन्य तैनात आहे. परंतु जी नेपाळ आणि भूतानची सीमा आहे तिथे एक अर्धसैनिक दल तैनात आहे ज्याचं नाव आहे सीमा सुरक्षा बल. याच्याशिवाय नेपाळ काश्मीरच्या काही भागामध्ये
किंवा चीनच्या काही सीमेवरती ITBP म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस तैनात आहेत आणि जो म्यानमारला लागलेली सीमा आहे तिथे आसाम रायफल तैनात आहेत आणि जी सीमा लागलेली आहे बांगलादेशला तिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. परंतु बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं काम जेवढं चांगलं पाहिजे तेवढं नाही. अक्षरशः कोट्यावधी बांगलादेशींनी भारतामध्ये प्रवेश केलेला आहे. भारताचा नंबर 2 शत्रू जो आहे हा पाकिस्तान आहे. पाकिस्तान आपल्याला इथून दिसतो आहे आणि पाकिस्तान विषयी जर आज सांगायचं म्हटलं तर सध्या पाकिस्तानची अवस्था आर्थिक किंवा मिलिटरी ही अतिशय खराब आहे. आजचा आपला विषय दहशतवादाचा आहे म्हणून मी दहशतवादावरतीच केंद्रित करतो की जो पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी गट आहेत ते 3 प्रकारचे आहेत. एक दहशतवादी गट जे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरती तैनात असतात आणि ते आहेत अल-कायदा, तालिबान वगैरे की जे जगात कुठेही काम करतात. तालिबाननी भारतामध्ये सुद्धा काश्मीरमध्ये अनेक वेळा दहशतवादी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याशिवाय दुसरे गट आहेत की जे पाकिस्तानच्या विरोधात आहेत. याच्यामध्ये काही गट जे या भागामध्ये आहेत ज्याला नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स असं म्हटलं जातं. सगळा हा जो पठाणी भाग आहे हा हे पाकिस्तानच्या विरोधात आहेत आणि हे पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करतात. आणि आपण हा जो रस्ता बघत असाल तर ज्याला म्हटलं जातं ज्याचं नाव आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो सुरू करतो वाडार मधून आणि जो नंतर याला काराकोरम हायवे असं म्हटलं जातं. याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हटलं जातं. याच्यावरती पाकिस्तान मधले अनेक गट हल्ला करत असतात. बलुचिस्तान मधले बलुची लोक, अफगाणिस्तान मधले पठाण किंवा सिंध मधले सिंधी लोक किंवा काश्मीर मध्ये वगैरे. आणि हा रस्ता आज पाकिस्तानला एक अतिशय मोठा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. आणि याच्याशिवाय जे तिसरे गट आहेत ते ज्यांना पाकिस्तान ट्रेन करतो ते भारताच्या विरोधात वापरले जातात. जसं की लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद वगैरे. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा आज जगामध्ये कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर या हल्ल्याचं मूळ या सीमेवरती असतं. खरं म्हटलं तर प्रत्येकच स्लाइड वरती मी 5 ते 10 मिनिटं बोलू शकतो परंतु आपल्याला वेळ कमी आहे तर म्हणून मी आपल्याला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करीन. भारत चीन सीमा ही आपल्या बाह्य सीमेकरता महत्वाची आहे. लडाख मध्ये जो स्टँड ऑफ चाललेला आहे त्याच्याविषयी मी अगदी थोडंसंच बोलीन कारण अंतर्गत सुरक्षा असो की बाह्य सुरक्षा यांचा एकमेकाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. आणि पाकिस्तान आणि जी चीनशी जी लागलेली आपली सीमा आहे ती अनेक वेगवेगळ्या आपल्या प्रांतांना लागली आहे. जसं उदाहरणार्थ लडाख आणि हिमाचलची जी सीमा आहे ती लडाखला लागलेली आहे, ती हिमाचल प्रदेशला लागलेली आहे आणि ती उत्तरांचलला लागलेली आहे. याच्याशिवाय जी सीमा आपल्याला इथे दिसते आहे जी भूतानला लागून नंतर अरुणाचल प्रदेशला लागते. तर ही जी चीनची सीमा आहे याचं आपण रक्षण करायला पाहिजे जे भारतीय सैन्य चांगल्यापैकी करत आहे. आता मी आपल्याला जम्मू आणि काश्मीरचा मॅप दाखवतो आहे. आपण म्हणाल की जम्मू आणि काश्मीरचा दहशतवादाशी काय संबंध आहे तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की त्यांचा दहशतवादाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. घनिष्ठ संबंध अशा करता की आज भारतातल्या दहशतवादाचं जे मूळ आहे त्याचं मुख्य कारण जम्मू आणि काश्मीर आहे. आपण पटकन जम्मू आणि काश्मीरचा इतिहास बघूया. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि लगेचच पाकिस्ताननी भारतावरती हल्ला केला कारण त्यांना भारतीय काश्मीर पाकिस्तान मध्ये सामील करायचं होतं.
भारत आणि पाकिस्तानची 47 ची लढाई ही 1 वर्ष चालली आणि नंतर काश्मीर हे जवळजवळ 3/4 भारतामध्ये आलं आणि हा जो भाग आपल्याला हिरव्यामध्ये दिसतो आहे, हा काश्मीरचा जो भाग आहे, जो 47 साली पाकिस्तानने आपल्याकडनं घेतला. लक्षात असावं की भारतीय सैन्य ऑलमोस्ट मध्येपर्यंत पोहोचलो, तिथपर्यंत पोहोचलेलं होतं आणि हा सगळा भाग कायमचा भारताचा झाला असता, परंतु त्यावेळच्या राज्यकर्त्यांना वाटलं पाकिस्तानशी मैत्री करावी, म्हणून त्यांनी भारतीय सैन्याने जिंकलेला हा भाग पाकिस्तानला परत केला. परंतु त्यामुळे शांतता निर्माण झाली का? तर थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही. परंतु जी सध्याची LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, ती त्यावेळेला निर्माण झाली. ही आहे LOC, म्हणजे भारत आणि पाकिस्तानची सीमा जी काश्मीरला लागलेली आहे, ही जवळजवळ ही 778 किलोमीटर आहे आणि इथे सतत लढाई ही सुरू असते. आणि याच्यामध्ये आत्ताच 2 आठवड्यापूर्वी इथे सीज फायर झाला आहे, म्हणजे भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्याने अग्री केलं आहे की या सीमेवरती ते एकमेकावरती फायरिंग करून मारामारी करणार नाही. बघूया किती दिवस हे सीज फायर टिकतं. जी लाईन इथे काळ्यामध्ये दाखवली गेलेली आहे, ही जी लाईन आहे, ही अर्थातच याला LAC म्हटलं जातं. आपण LAC आपल्याला दिसत असेल इकडे, ही जी काळी लाईन आहे ही आपली LAC आहे. बेसिकली आपला सियाचन ग्लेशियर जो आहे तो इथे आहे. आपल्याला जो हिरवा भाग आहे, त्या हिरव्या भागाच्या वरती जो भाग दिसतो आहे, त्याला हा जो भाग आहे हा पाकिस्तानने चीनला भेट म्हणून दिला आणि हा भाग हा आपला आहे, परंतु सध्या त्याच्यावरती चीनचं आधिपत्य आहे. 47 ची लढाई झाली, त्या लढाईमध्ये भारतीय सैन्याने पराक्रम गाजवला आणि पुष्कळच्या काश्मीरला भारतामध्ये आणलं. लक्षात असावं की काश्मीरच्या लढाईमध्ये पहिले 6 महिने भारतीय सैन्य हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करत होतं. ते लढायला तयार नव्हते, परंतु ज्या वेळेला भारतीय अधिकारी तिथे मुख्य झाले, म्हणजे जनरल थिमय्या किंवा जनरल करियप्पा, त्यावेळेला काश्मीरमध्ये आपण खरोखर लढाई केली आणि पाकिस्तानचा पराभव केला. दुसरी लढाई 1962 साली चीनशी झाली. त्या लढाईमध्ये भारतीय सैन्य लडाख मध्ये तैनात नव्हतं. भारतीय आणि हा सगळा जो हिमालयाचा जो भाग आहे, ज्याला अक्साई चीन म्हटलं जातं, जो लाल मध्ये भाग दाखवलेला आहे, हा भाग 1962 मध्ये न लढता चीननी भारताकडून बळकावला. म्हणजे आपण असं राष्ट्र होतो की आपण आपल्या सीमेचं रक्षा करण्याचं काम सैन्याला द्यायच्या ऐवजी हे काम आपण दिलं होतं आपल्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सला. जो बाकीचा जो काश्मीरचा भाग आहे तो आपल्याला दिसतो आहे इथे. आणि काश्मीर, भारतीय काश्मीरला 3 भागामध्ये वाटता येईल की आता लडाख तर अर्थातच सेपरेटच झालेला आहे. हा लडाखचा भाग आहे. जवळजवळ एवढा प्रचंड भाग जो आहे वरचा, हा आता सध्या लडाख म्हणजे एक वेगळी युनियन टेरिटरी झालेली आहे. काश्मीरचा जो मधला भाग आहे याला काश्मीर खोरं असं म्हटलं जातं आणि खालचा जो भाग आहे त्याला जम्मू, उधमपूर, राजौरी, पुंछ असं म्हटलं जातं. आणि जी भारताची जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे ती जम्मू पासून खालती इथे सुरू होते आणि या सीमेचं रक्षण करण्याचं काम जे आहे ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडे आहे. ते रक्षण ठीक करतायत की नाही याच्याविषयी आपण नंतर बोलण्याचा प्रयत्न करू. आता हा जो नकाशा मी आपल्याला दाखवतो आहे, हा आपल्याला बघणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण हा काश्मीर खोऱ्याचा नकाशा आहे आणि काश्मीर खोरं जे आहे हे आज सर्वात जास्त जो दहशतवाद आहे तो आज इथे आहे. तर हे जे दहशतवादी आहे यांना इथे कसं मारायचं, काश्मीर खोऱ्याचा दहशतवादाचा इतिहास मी डिटेलमध्ये
नंतर बोलीन, परंतु काश्मीर खोरं हे झेलम नदीचं खोरं आहे आणि काश्मीरचा हा मुख्य भाग आहे आणि याची लोकसंख्या 40-45 लाखाच्या आसपास आहे. याची लांबी जी आहे खोऱ्याची ही 130 किलोमीटर आहे. ही झाली लांबी आणि ही झाली याची रुंदी. ही आहे रुंदी आणि ही आहे लांबी. लांबी 130-140 किलोमीटर आणि रुंदी 30 ते 40 किलोमीटर. इथे आज दहशतवाद सीमित आहे आणि असं म्हटलं जातं की आज इथे 200च्या आसपास दहशतवादी असावेत. भारतीय सैन्य प्रत्येक वर्षी 280-300 दहशतवाद्यांना मारण्याचं काम करतं, परंतु त्यांची बदली करण्याकरता आज जे तिथे दहशतवादी आहेत काश्मीरमध्ये ते दोन प्रकारचे आहेत. एक तर आहेत की जे काश्मीर मधले काही जण जे दहशतवादाकडे जातात आणि दुसरे असे दहशतवादी की जे बाहेरून म्हणजे पाकिस्तान मधून आत येतात. आपण काश्मीर खोरं जर बघितलं तर हे सगळ्या बाजूनी डोंगरांनी वडलेलं आहे. हे बघा, हे सगळे डोंगर आहेत आणि मध्ये जे खोरं आहे हे काश्मीर खोरं आहे. जसं महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे गोदावरी नदीचं खोरं आहे, आपल्याकडे कृष्णा नदीचं खोरं आहे वगैरे वगैरे. तर तसंच हे खोरं आहे झेलम नदीचं किंवा किशनगंगा या नदीचं. 200-250 दहशतवादी इथे आहेत. भारतीय सैन्य त्यांना मारत आहे आणि आता पाकिस्तान इथे दहशतवादाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्या करता त्यांना पुरेशी दहशतवादी हे मिळत नाही. मी मगाशी म्हटलं की काश्मीरमध्ये पाकिस्तान कडून दहशतवादी येणं हे अतिशय महत्वाचं असतं, कारण प्रत्येक वर्षी जे दहशतवादी मारले जातात त्यांची जर बदली झाली नाही तर जो दहशतवाद आहे तो संपून जाईल. म्हणून इथे दहशतवादाकरता बाहेरून दहशतवादी येणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि दहशतवादापासून स्वतःचं रक्षण करताना भारतीय सैन्य तिथे आपलं रक्त सांडत असतं आणि अशा काही हिरोजना आज सल्यूट करणं, त्यांना नमन करणं हे महत्वाचं आहे. हा आहे हिरो मेजर कौस्तुभ राणे. आपण याला बघू शकता की नाही माहिती नाही. ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं काश्मीरमध्ये, हा मुंबईचा होता आणि ही त्याची शूर पत्नी कनिका आणि अर्थातच आपल्याला आपण त्याचा हा अतिशय त्याचा जो गोड मुलगा आहे त्याला पण आपण नक्कीच बघत असाल. परंतु कौस्तुभनी 3 दहशतवाद्यांना मारलं, त्याला सेना मेडल गॅलेंट्री मिळालं, तो शहीद झाला. परंतु त्याची पत्नी ही अजून जास्त शूर होती. तिने पतीच्या गेल्यानंतर आपलं दुःख सांभाळलं आणि ती आज भारतीय सैन्यामध्ये एक अधिकारी म्हणून आता ती आलेली आहे. तर हिचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. पाकिस्तानच्या विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक कसे झाले याच्याविषयी मी बोलणार नाही. हा अजून एक हिरो जो आहे तो म्हणजे आहे तो साताऱ्याचा, याचं नाव कर्नल संतोष महाडिक. कर्नल संतोष महाडिक जो आहे, कर्नल संतोष महाडिक जो आहे तो साताऱ्याचा होता. तो अतिशय शूर होता आणि त्यांनी 3 दहशतवाद्यांना मारलं, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आपण बघाल तर हा एक अतिशय चांगला कमांडो होता. याची आपण रिबन्स आणि यांनी घातलेली ही मेडल्स बघा की किती शूर होता हा. हा एक पॅराट्रूपर होता, म्हणजे हा ज्याला म्हणायचं की हवेतून उडी मारून शत्रूवरती हल्ला कसा करायचा पॅराशूटच्या मदतीने ते त्याला येत होतं आणि त्याला मिळालेली मेडल सगळी जी आहे ते इथे लागलेली आहे. तर हा तिथे शहीद झाला आणि ही त्याची पत्नी स्वाती महाडिक, हिला आपण सल्यूट करायला पाहिजे. आणि संतोषची जी दोन मुलं आहेत, एक मुलगी ती आपल्याला दिसते आहे आणि एक पुष्पचक्राच्या मध्ये जो पुष्पचक्राच्या मधून जो बघतो आहे तो त्यांचा मुलगा. परंतु लेफ्टनंट स्वाती महाडिक ही केवढी शूर होती की तिने सुद्धा आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपलं दुःख आवरलं आणि आज ती सैन्यामध्ये एक अधिकारी आहे. या सगळ्यांना आपण सल्यूट करायलाच पाहिजे. आता आपण फक्त
2 मिनिटं सागरी सुरक्षेकडे वळूया. आणि या नकाशाकडनं आपल्याला बघितल्यावरती असं कळतं की भारताचं जे भौगोलिक स्थान आहे हे अतिशय चांगल्या ठिकाणी आहे. हा जो आपल्याला दिसतो, हा इथून सगळा हा जो भाग, हा जो समुद्र आहे, हा सगळा जो समुद्र आहे याला इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर असं म्हटलं जातं. आणि समुद्रामध्ये आणि आपल्याला याच्या लाईन्स दिसत आहेत, या सगळ्या हे जगाचे सगळे हे समुद्री मार्ग आहेत, की म्हणजे जगाचा 95% व्यापार हा समुद्रामधनं चालतो. आणि हे सगळे जे व्यापारी रस्ते आहेत ते भारताच्या जवळून जातात. तर भारताला 3 बाजूनी समुद्र आहे, ज्याच्यामुळे लढाई झाली तर भारताची जर आर्थिक कोंडी करायचं म्हटलं तर ती कोंडी कुठलाही देश, खास तर चीन किंवा पाकिस्तान हा करू शकत नाही. आणि आज समुद्रामध्ये काही ठिकाणी समुद्र अतिशय अरुंद होतो आणि त्या भागाला म्हटलं जातं स्ट्रेट किंवा खाड्या. त्याच्यामधली एक महत्वाची खाडी आहे ती म्हणजे त्याला मलक्का असं म्हटलं जातं, की जिथून चीनचा जो तेल आहे, चीनचं तेल सगळं त्या गल्फ कंट्रीज मधनं असं येऊन हे इकडून असं याच्या मधून इकडे जातं आणि इकडून मग ते चीनकडे जातं. आपण बघाल तर हा चीनचा भाग आहे, आपण चीनला इथे बघू शकाल. आणि चीनचा व्यापार जगाशी सगळा इकडनं होतो. चीन आपला शत्रू आहे, म्हणून याचा व्यापार थांबवायचा असेल तर आपण त्याला या ठिकाणी थांबवू शकतो. तसं म्हटलं तर आपलं जे तेल आहे या सुएज कॅनॉल वगैरे हे सगळं इकडनं येत असतं. तर ते सुद्धा आपल्याला एक फार मोठा ऍडव्हान्टेज आहे की ज्याच्यामुळे समुद्रावरती लक्ष ठेवणं हे आपल्याला अतिशय सोपं जातं. हा आणि सध्या आपले काही मित्रदेश बनलेले आहे. हा ऑस्ट्रेलिया आहे, हा आपला मित्रदेश बनलेला आहे. याच्यावरती इकडे जपान आहे, हा आपला मित्रदेश बनलेला आहे. तर या सगळ्यांच्या मदतीने आपली जी सागरी सीमा आहे ती आपण सुरक्षित करू शकतो. आणि सागरी सीमा आपल्याला अशा करता महत्वाची आहे की महाराष्ट्रालाच जवळजवळ 780 किलोमीटरची सागरी सीमा आहे. आता चीन मधून व्यापाराचे रस्ते कसे जातात याच्याविषयी मी वेळेवागी बोलत नाही, परंतु आपण 2 मिनिटं भारत चीन सीमेवरती बोलू. आणि त्याच्यानंतर जे चीननी जी गडबड करण्याचा प्रयत्न केला लडाख मध्ये म्हणजे या भागामध्ये, याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर हा जो भाग आहे लडाखचा, जिथे 5 मेला चीनने आत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर हे अतिक्रमण कसं भारतीय सैन्याने थांबवलं याच्याकरता आपण आता जास्त बोलायला वेळ नाही. परंतु जर नंतर प्रश्न उत्तरामध्ये आपल्याला याविषयी बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो. आज महत्वाचं असं आहे की चीन मधून तिबेटमध्ये किंवा भारत चीन सीमेवरती आपले सगळे रस्ते तयार केलेले आहेत. परंतु भारताचे रस्ते भारताने कधीही घाबरवून तयार केले नाही. आता आपण रस्ते तयार करायला लागलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 3-4 वर्षामध्ये एक आपले अतिशय डायनामिक मिनिस्टर आहेत नितीन गडकरी, ते अतिशय वेगाने रस्ते बांधतायत. आणि आशा आहे की आता पुढच्या 3-4 वर्षामध्ये आपले जे रस्ते आहेत ते चीनी सीमेपर्यंत येऊन पोहोचतील. आपण हा जर नकाशा बघितला तर काही लोकांना भीती वाटते की चीन हा भारताच्या आजूबाजूला आपले लष्करी तळ तयार करतो आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं मानलं जातं की ग्वाडार मध्ये, की जे पाकिस्तान मध्ये आहे, पाकिस्तानचं बंदर, तिथे ते त्यांचा एक लष्करी तळ आहे. दुसरा श्रीलंकेमध्ये हांबन तोथा इथे लष्करी तळ आहे. त्याच्याशिवाय चितगांग जे बांगलादेश मध्ये आहे इथे लष्करी तळ आहे. सितवे जे म्यानमार मध्ये आहे तिथे लष्करी तळ आहे. परंतु आपल्याला एवढं काळजी करण्याचं कारण नाही, कारण चीनला जास्त प्रॉब्लेम आहे. कारण आपण चीनच्या या नकाशाकडे बघाल तर चीनला जो समुद्र किनारा आहे हा फक्त एवढाच त्यांना समुद्र किनारा आहे. हा जिथे मी लाल ही लाईन दाखवतो आहे
त्यांना फक्त एवढा समुद्र किनारा आहे. बाकीची त्यांची जी सीमा आहे ही जमिनीकडे आहे, त्यामुळे तिथून त्यांना काहीही करता येत नाही, कारण तो सगळा डोंगराळ भाग आहे, हिमालयाचा भाग आहे वगैरे वगैरे. तर म्हणून चीनचा व्यापार थांबवणं हे आपल्याला अतिशय सोपं आहे. आज आपण तिबेटकडे बघतो तर तिबेटमध्ये चीननी अनेक शस्त्र ठेवलेली आहेत, परंतु तिबेटचे जे लोक आहेत आज चीनच्या अतिशय विरोधामध्ये आहेत. आपण ज्या वेळेला देशाच्या सीमेकडे बघतो 15,600 किलोमीटरची आपली सीमा आहे. कुठल्या कुठल्या राज्यांशी देशाशी आहे हे इथे दिलेलं आहे, परंतु आपले जो समुद्र किनारा आहे तो आहे 7,600 किलोमीटरचा. आणि जी आपली एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे म्हणजे तो समुद्र जो केवळ आपला आहे आणि त्या समुद्रामध्ये मिळणारं जे आहे ते आपलं आहे, ते अतिशय मोठं आहे. तर आपण या समुद्राचा वापर करायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा समुद्र किनारा खूपच महत्वाचा आहे, त्याच्याविषयी आपण बोलू. आणि आयलंड्स म्हणजे बेट म्हणजे द्वीप समूह, 1200हून जास्त बेट आज भारताकडे आहेत. आपण आता या ज्या वेगवेगळ्या सीमा आहेत त्यांच्याकडे एक 2 मिनिटं बघण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ही जी पाकिस्तान आणि भारताची जी सीमा आहे ही काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातला लागलेली आहे. 1947 युद्ध झालं होतं इथे, 1965 युद्ध झालं, 1971 झालं आणि 1999 सालचं युद्ध म्हणजे कारगिलचं युद्ध सुद्धा इथे झालेलं आहे. आता 1999 नंतर युद्ध काही झालेलं नाही. तर सध्या जे नो वॉर नो पीस आहे किंवा जो दहशतवाद जो पाकिस्तानने सुरू केलेला आहे त्याच्या इतिहासाविषयी आपण नंतर याच्या पुढे भाग नंबर 2 मध्ये बोलू. परंतु आज ही सीमा जी आहे ती असुरक्षित आहे, त्याचं रक्षण आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु या सीमेवरनं काय होतं, या ज्या सगळ्या आपल्या जमिनी सीमा आहेत यांचं रक्षण करणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ ही भूतानची सीमा काही वर्षापूर्वी ईशान्य भारतातले जे दहशतवादी आहेत त्यांनी आपले ट्रेनिंग कॅम्प हे या भूतानमध्ये तयार केलेले होते. तर म्हणून आपल्याला भूतानवरती लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर भूतानचं सैन्य जे आहे हे फारसं मोठं नसल्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादी तिथे आपलं स्थान तयार करू शकतात, आपले ट्रेनिंग कॅम्प तयार करू शकतात. म्हणून आपल्याला तिथे लक्ष ठेवणं हे महत्वाचं आहे. हा जो भाग आहे हा अर्थातच म्यानमारचा आहे आणि तो 4 राज्यांना लागला आहे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम. आणि आज ईशान्य भारतातले जे बंडखोर आहेत त्या बंडखोरांचे जे ट्रेनिंग कॅम्प असतात ते म्यानमारमध्ये आहेत. पहिले हे ट्रेनिंग कॅम्प काही वर्षापूर्वी दहशतवाद्यांचे हे चीनमध्ये असायचे. हा जो चीनचा जो भाग आहे इथे असायचे, परंतु चीनने त्यांना नंतर बाहेर काढलं आणि त्यांनी मग बांगलादेशमध्ये पोहोचवलं. हा बघा हा सगळा बांगलादेश आहे आणि काही ट्रेनिंग कॅम्प हे म्यानमारमध्ये गेले. आता बांगलादेश भारताचा मित्र बनल्यामुळे आता बहुतेक सगळे ट्रेनिंग कॅम्प जे आहेत ते म्यानमारमध्ये आहेत आणि तिथे भारतीय सैन्य अनेक वेळा सर्जिकल स्ट्राईक करतं, ज्याचा मी फोटो एक दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे जाऊन त्यांना मारतं. आणि सध्या म्यानमारमध्ये अतिशय अशांतता आहे. आता म्यानमार मधली अशांतता आणि भारत याचा काय संबंध, आणि याचा आजचा जो विषय आहे दहशतवाद याच्याशी काय संबंध, तर आपल्याला आणि या म्यानमारचा महाराष्ट्राच्या दहशतवादाशी काही संबंध आहे का हे सुद्धा समजणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. हा जो म्यानमारचा जो भाग आहे हा खालचा भाग ज्याला राखीन प्रॉव्हिन्स असं म्हटलं जातं, हा जो भाग आहे. आणि हे जे रोहिंग्या जे मुसलमान आहेत ते सगळे या भागामध्ये राहतात. त्यांच्या विरुद्ध म्यानमारने कारवाई केली आणि हे रोहिंग्या इकडून पळाले आणि हे पळून यांनी जावं कुठे, त्यांनी इकडे जायला पाहिजे, नाही ते इकडून बांगलादेशच्या सीमेतून
भारतात घुसले आणि तिकडून ते मुंबईकडे आले. तर म्हणजे आज बघा, आज नांदेड सारख्या भागामध्ये आपण जे दहशतवादी आहेत, रोहिंग्या, त्यांच्याकडे आपण बघतोय. आणि आपल्याला एखाद्या वेळेला एवढं पण कळालं असेल की आता इलेक्शन्स होत आहेत, सोशल मीडियावरती काही व्हिडिओज हे व्हायरल होत होते. आज पश्चिम बंगालमध्ये असे अनेक भाग आहेत की जिथे या रोहिंग्यानी जे जे भारतामध्ये घुसखोरी करून आलेले आहेत, 40-50 हजारहून त्यांची जास्त संख्या आहे. आणि बांगलादेशी यांनी काही भाग असे बनवले आहेत की तिथे भारताचे राजकीय पक्ष इलेक्शन मध्ये आपल्या पक्षाचा प्रचार करायला जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्याच देशामध्ये आपल्याच देशाची राजकीय पक्ष त्या भागात जाण्याची हिंमत करत नाही, कारण हे रोहिंग्या आपल्यावरती हल्ला करतात, आपल्या राजकीय पक्षांवरती हल्ला करतात. आणि इथे आपल्याला एक महत्वाचा मुद्दा कळायला पाहिजे. हे 40-50 रोहिंग्या यांनी भारतात का यावं? हे जे इतर मुस्लिम राष्ट्र आहेत तिकडे का जात नाहीत, अमेरिकेकडे का जात नाहीत, युरोपकडे का जात नाहीत? आणि महत्वाचं असतं की आज भारतामध्ये काही अशा संस्था आहेत की ज्या त्यांना एनकरेज करतात भारतात येण्यामध्ये. भारतामध्ये काही असे सो कॉल्ड उंटावरती बसून शेळ्या हाकणारे काही विद्वान आहेत की जे त्यांना लढण्याकरता मदत करतात. एक मी आपल्याला स्पेसिफिक उदाहरण देतो. आज भारताच्या सुप्रीम कोर्ट मध्ये एक केस सुरू आहे. एका कुठल्या तरी विद्वानाने ती केस घातली आहे. त्याला मी विद्वानाच्या ऐवजी त्यांना मी देशाचा शत्रू म्हणेन. हे म्हणतायत की हे जे 50,000 रोहिंग्या जे भारतात आलेले आहेत त्यांना भारताने भारतामध्येच ठेवून घ्यायला पाहिजे. अरे भारत काय निर्वासितांची काय राजधानी आहे का? भारतामध्ये का गरीब लोक कमी आहेत का? आपण आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपण इतरांना जेवढा न्याय द्यायला पाहिजे तेवढा देऊ शकलो आहे का? तर जगाची आपण काळजी का करायची? आणि ही केस भारताचे काही दीडशहाणे वकील, त्यांचं मी नाव घेत नाही परंतु ते आपल्याला आरामात कळू शकेल, हे भारताच्या सुप्रीम कोर्ट मध्ये लढतायत. आता बघा, एखाद्या सामान्य माणसाने सुप्रीम कोर्ट मध्ये जायचं म्हटलं तर ते जाणं शक्य आहे का? अजिबात नाही. काही पण करायचं म्हटलं तर आपल्याला पहिले पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं, तिथे FIR करावा लागतो, मग इन्व्हेस्टिगेशन होतं, मग आपण खालच्या कोर्ट मध्ये जाऊ शकतो, मग सेशन्स कोर्ट, मग त्याच्यावरचं हायकोर्ट वगैरे वगैरे. परंतु हे जे आहे सेलिब्रिटी दहशतवादी किंवा सेलिब्रिटी दहशतवाद्यांचे समर्थक जे आहे हे सरळ आपल्या सुप्रीम कोर्ट मध्ये पोहोचतात आणि भारतीय न्याय व्यवस्थेला वेठीला धरतात. तर हे म्हणजे दहशतवादी महत्वाचे आहे हा एक भाग झाला. परंतु दहशतवाद्यांना मदत करणारे हे त्याच्याहून जास्त जास्त भयानक असतात. दहशतवाद्यांना मदत काय लागते? दहशतवाद्यांना मदत लागते, त्यांना पैसे लागतात, त्यांना शस्त्र लागतात, त्यांना दारुगोळा लागतो, त्यांना वकिलांची मदत लागते, त्यांना मेडिकल जखमी झाले ती मदत लागते, त्यांना फ्रंट ऑर्गनायझेशन समोर काही अशा संघटना की जे त्यांच्याविषयी त्यांच्यावरती अन्याय होतो आहे असं बोलत राहतात. तर हे जे दहशतवादाचे जे समर्थक आहेत ते जास्त भयंकर आहेत. हा म्यानमारचा नकाशा आपण बघा. इथून एक रोहिंग्या महाराष्ट्राचं नांदेड गाव आहे, त्या नांदेड गावात जाऊन पोहोचला. त्यांनी म्हणजे जवळजवळ 4,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी भारताच्या बाहेर केला आणि नंतर 4,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी भारताच्या आत केला. आणि त्याला भारताच्या आत आल्यानंतर पोलीस इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असं म्हणताय की जवळजवळ 35 लोकांनी भारताच्या त्यांना मदत केली, त्याला डॉक्युमेंट बनवून दिले, आधार कार्ड बनवून दिलं, राशन कार्ड बनवून दिलं. म्हणजे आपलेच काही लोक पैशा करता वाटतील ते करू शकतात, ही दुर्दैवाची बात आहे. म्हणून महत्वाचं असं आहे की दहशतवाद्यांच्या विरुद्ध अभियान करणं तर महत्वाचं आहेच, परंतु त्याच्याशिवाय जे त्यांचे समर्थक आहे त्यांना सुद्धा आपण त्यांच्या विरुद्ध एक अतिशय सर्वसमावेशक अशी कारवाई करणं हे महत्वाचं आहे. आता हा जो पुढचा देश आपल्याला दिसतो आहे
तो अर्थातच आहे बांगलादेश. बांगलादेश तसं म्हटलं तर आपला मित्र आहे. सध्या आत्ताच आपले पंतप्रधान तिथे भेटीला जाऊन आले. त्यांच्याशी आपलं इकॉनॉमिक कोऑपरेशन आता वाढत आहे. परंतु हा देश, या देशाने आपल्याकडे जवळजवळ 4 ते 5 कोटी बांगलादेशींना भारताच्या आत घुसवलेलं आहे. त्यांचं काय, आज आसामची 35% लोकसंख्या ही बांगलादेशी आहे. पश्चिम बंगाल जिथे इलेक्शन होत आहे तिथे त्यांची 30% जी लोकसंख्या आहे ती बांगलादेशी आहे. तर हे सगळे बांगलादेशी घुसखोरी करतात. त्यांना पश्चिम बंगालमध्ये असलेले काही राजकीय पक्ष, तिथे असलेल्या काही संघटना आत यायला मदत करतात. तिथे असलेले लोक हे त्यांना आत यायला मदत करतात आणि स्मगलिंग करणं आणि या बांगलादेशींना भारतामध्ये येऊ देणं हा बांगलादेश आणि बेंगॉल या सीमेवरती एक अतिशय मोठा उद्योगधंदा बनलाय. बघा, हे आपलं बंगाल आहे आणि ही बांगलादेश सीमा आहे. हे सगळं आपलं बंगाल आहे. इथे एक अतिशय मोठा उद्योगधंदा आहे बांगलादेशींना आत घुसखोरी करायला मदत करणं. म्हणजे इतकी तिथे छिद्र पडलेली आहे की त्यांना थांबवायचं कसं. आणि तिथे जसं मी मगाशी म्हटलं होतं, आपली जे तिथे अर्धसैनिक दल आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, नुसतं गप्पा मारतं, परंतु त्यांना आपलं काम अजून सुद्धा आलेलं नाही. त्यांना जाब विचारण्याची गरज आहे की तुम्ही इतक्या कोट्यावधी बांगलादेशींना भारतामध्ये कसं येऊन दिलं. तर मी याच्याविषयी इतकंच बोलतो कारण आपल्याला वेळेचा मर्यादा असेल. आता आपण एक 2 मिनिटं भारताच्या सागरी सीमेविषयी बोलू. हा भारताचा जो समुद्र किनारा आहे, तिथून आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे जो समुद्र असतो 200 नॉटिकल माईलचा, तो भारताची एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं त्याला समजलं जातं. म्हणजे या समुद्रामध्ये मिळणारे मासे, इथे मिळणारं तेल असो, गॅस असो, इतर कुठली खनिज पदार्थ असो, हे भारताचे आहेत आणि दुसरा कुठलाही देश भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये आत येऊन मासेमारी किंवा इतर कुठलेही काम करू शकत नाही. आणि समुद्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती मिळते. आपण आपल्या पुराणामध्ये ऐकलेलं आहे की समुद्र मंथन काढून तिथे कशी अनेक नवरत्न ही बाहेर काढण्यात आली होती. तर तसंच आता समुद्र मंथन करण्याची गरज आहे, कारण जमिनीवरती तयार होणारे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते कमी पडतायत आणि मासे हा एक आपल्याला एक अतिशय मोठा उत्कृष्ट असा उद्योगधंदा आहे. तर समुद्र किनाऱ्याची रक्षा हे करण्याचं काम 3 दलांचं असतं. एक तर समुद्र किनाऱ्यापासून 12 नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे तिथे सागरी पोलीस किनाऱ्यापट्टीचं रक्षण करतात. 12 नॉटिकल माईल पासून जो पुढचा समुद्र किनारा आहे 200 नॉटिकल माईल पर्यंत, म्हणजे हा समुद्र किनारा याचं रक्षण करण्याचं काम जे आहे ते अर्थात इंडियन कोस्ट गार्ड म्हणजे तटरक्षक दलाचं आहे. आणि 350 किलोमीटरचा जो समुद्र आहे त्या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्याचं काम हे त्याच्या पुढचं 200 नॉटिकल माईलच्या पुढचं जो समुद्र आहे ते रक्षण करण्याचं काम जे आहे ते अर्थातच इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदल करतं. भारताच्या जी नौदल जे समुद्री सीमा आहे त्याच्या काही जे डेटा आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. उदाहरणार्थ आपली समुद्री किनारा जो आहे तो किती आहे तो इथे दिलेला आहे. आपल्याला अंदमान निकोबार मध्ये 572 बेट आहेत. लक्षद्वीप मध्ये 27 आहेत. आपल्याकडे असलेली मोठी बंदरं ही 13 आहेत आणि छोटी बंदरं 185 आहे. आणि जी आपली एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे, आपलं जर गणित चांगलं असेल तर हे सगळा हा जो समुद्र जो सगळा आपला आहे, हा सगळा जो समुद्र आहे याची एरिया ही आपल्याला असलेल्या जमिनी एरिया पासून जास्त मोठी आहे. तर आपल्या समुद्र किनाऱ्याचं आपण रक्षण हे करायलाच पाहिजे. द्वीपसमूहाविषयी आपण नंतर बोलू. आणि हे भारताच्या शेजारी असलेली राष्ट्र
आणि यांच्याविषयी आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू की पाकिस्तान विषयी मी बोललो आहे, पाकिस्तान विषयी बोलायला काही फारसं राहिलेलं नाहीये, पण अफगाणिस्तान विषयी 2 मिनिटं बोलणं हे गरजेचं आहे. गरजेचं अशा करता की मी मगाशी म्हटलं होतं की पाकिस्तानला सध्या पुरेशी दहशतवादी मिळत नाहीये भारतामध्ये घुसखोरी करण्याकरता. परंतु अफगाणिस्तान मध्ये आज अशांतता आहे आणि तिथे असलेलं अमेरिकन सैन्य हे परत जाणार आहे. तसं झालं तर तिथे जे तालिबानी जे दहशतवादी आहेत ते पाकिस्तानच्या आधिपत्याखालती आहेत. असं मानलं जातं की जर अमेरिकन सैन्य तिथे परत गेलं तर अर्थातच तिथे तालिबानचं राज्य येईल. सध्याचं जे सरकार आहे ते त्याला हकलवलं जाईल आणि तसं झालं तर ते पाकिस्तानच्या म्हणजे ताब्याखालती असेल आणि मग तिथे जे सध्या आज हजारो लाखो तालिबानी दहशतवादी आहेत की जे आज अमेरिकेच्या विरुद्ध लढत आहेत, ते नंतर काय करतील तर ते त्यांना पाकिस्तान भारताच्या काश्मीरमध्ये घुसवून किंवा भारताच्या इतर सीमांमध्ये घुसवून भारताच्या विरुद्ध गडबड करायला सुरुवात करेल आणि भारतामध्ये दहशतवाद जो आज म्हणजे त्याचं कंबरड मोडलं गेलेलं आहे काश्मीरमध्ये, तिथे त्याला पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणून आपल्याला अफगाणिस्तानवरती लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे आणि आज तिथे आपण बऱ्यापैकी इंटेलिजन्स ऑपरेशन्स ही करतो आहे. आपण नेपाळ विषयी 2 मिनिटं बोलूया. आज नेपाळ तसं म्हटलं तर हे हिंदू राष्ट्र आहे, परंतु इथून अनेक गोष्टी भारताच्या विरोधात केल्या जातात, ज्यांची भारताच्या विरुद्ध लष्करी ताकद जी लढण्याची आहे ती फारशी नाही, परंतु इथून स्मगलिंग होतं, इथून शस्त्र दारुगोळा पुरवठा इकडनं केला जातो, इथून स्मगलिंग केलं जातं, इथून बेकायदेशीर व्यापार केला जातो आणि आज पाकिस्तानची गुप्तहेर संस्था जी ISI आहे, ज्याच्याविषयी मला बोलायचं आहे अजून जास्त डिटेलमध्ये, त्यांचे अनेक गुप्तहेर इथे राहून भारताच्या विरुद्ध काम करतात. तर म्हणून नेपाळ मधून अनेक दहशतवादी भारताच्या आत प्रवेश करतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्र पोलिसांनी पकडलेले 3 मोठे दहशतवादी, मग ते इंडियन मुजाहिदचे असो की इतरांचे असो, हे नेपाळ मधून आले होते. म्हणजे अब्दुल करीम टुंडा तिकडनं आला होता आणि इतर काही. म्हणून या नेपाळ सीमेवरती लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. श्रीलंका किनारपट्टीकडे मी फक्त 2च मिनिटं आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आज आपला जो साऊथ इंडिया आहे, म्हणजे आपला हे जी साऊथ इंडियाची जी राष्ट्र आहे, तर या राष्ट्रांमध्ये आज या प्रांतांमध्ये काही दहशतवादी जे आहेत ते भारताच्या सीमेमधून समुद्राच्या बाजूने येतात. तर म्हणून या समुद्र किनारपट्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. आज आपण ज्या वेळेला बांगलादेशकडे बघतो तर इथे 2 गोष्टी महत्वाच्या आपल्याला कळायला पाहिजे की ज्या वेळेला बांगलादेशची पॉप्युलेशन 1950 साली मोजण्यात आली, ज्या वेळेला ते ईस्ट पाकिस्तान होते, त्यावेळेला तिथे असलेली मायनॉरिटी पॉप्युलेशन म्हणजे हिंदू, सिख, ख्रिश्चन, जैन, बुद्ध हे 24% होते. परंतु आज परिस्थिती अशी आहे 2021 मध्ये की ही जी पॉप्युलेशन आहे, ही पॉप्युलेशन आज जी 24% 1950 साली होती, ती आता तिथून कमी होत आता सध्या ती 8% सुद्धा कमी राहिलेली आहे. म्हणजे बघा, 24%वरनं 8%. आपल्याला कल्पना असायला पाहिजे की 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानी सैन्याने 40 लाख बांगलादेशींना मारलं, बांगलादेशी नागरिकांना मारलं. त्याच्यातले जवळजवळ 30 लाख हे जास्त हिंदू होते. आज हे जे बांगलादेशी आहेत, आज असं मानलं जातं की 1 ते 1.5 कोटी अजून सुद्धा मायनॉरिटीज बांगलादेशमध्ये आहे आणि त्यांच्यावरती जर अत्याचार असेच चालू राहिले
तर हे सुद्धा भारतामध्ये पडून येतील. आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी आपण CAA नावाचा एक कायदा पास केला होता. त्याचं नाव आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ असा होतो की भारतीय पार्लमेंटनी सांगितलं होतं की आमचा जो 3 राष्ट्रांमधले जे मायनॉरिटीज आहे म्हणजे हिंदू, सिख, जैन, बुद्ध, ख्रिश्चन वगैरे, ज्यांना जर त्यांना त्या राष्ट्रांमध्ये त्रास देण्यात आला, त्यांना तिथे जगणं जर असह्य झालं तर ते भारतामध्ये येऊ शकतील. तर याच्यामध्ये बांगलादेश आहे, दुसरा पाकिस्तान आहे आणि तिसरा अफगाणिस्तान आहे. तर तसं म्हटलं तर यांची काही संख्या फार जास्त नाही, परंतु भारतामध्ये काही इतके देशद्रोही लोक आहेत की त्याच्याविषयी एक मोठं आंदोलन सुरू झालं होतं आणि त्यांना कळायला पाहिजे की किती मोठ्या प्रमाणामध्ये या मायनॉरिटीजना पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मध्ये मारण्यात आलेलं आहे. आपण चीन विषयी बोलू त्याच्या आधी पुन्हा काही शूरवीर माझीच बटालियन जी आहे त्यामध्ये हवालदार चंद्रभान पवार जो होता त्यांनी पुरी भागामध्ये 3 दहशतवाद्यांना मारलं. त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. त्याला शौर्य चक्राने त्याचा गौरव करण्यात आला. दुसरा माझ्याच बटालियनचा हवालदार संतोष राळे याला कीर्ती चक्र मिळालं, जे देशातलं सेकंड हायेस्ट अवॉर्ड आहे आणि हा नशिबाने आज जिवंत आहे. आणि भारताच्या त्यावेळच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील त्याला मेडल त्याच्या छातीवरती लावत आहे, हे आपण इथे बघू शकाल. आज हा रिटायर होऊन आता पुण्यामध्ये इन्फोसिस मध्ये नोकरी करतो आहे. आणि ही आम्हाला काही मिळालेली अवॉर्ड चीफ ऑफ आर्मी स्टाफ कडनं आम्हाला युनिट सायटेशन मिळालं. आमच्या बटालियनला अनेक सारी अवॉर्ड्स मिळाली. याच्यामध्ये एक जे अवॉर्ड आहे ते मला मिळालेलं आहे ते आहे युद्ध सेवा मेडल. आपण जर हे वाचू शकाल तर हे भारताचे जे राष्ट्रपती त्यावेळेला जे होते त्यांचं नाव श्री RK नारायणन, त्यांनी मला हे अवॉर्ड दिलं होतं माझ्या काश्मीर मधल्या कामगिरी करता. आणि हा अजून एक फोटो ज्या वेळेला आम्हाला युनिट सायटेशन देण्यात आलं चीफ ऑफ आर्मी स्टाफ त्यावेळेला होते जनरल मलिक यांच्याकडून. आणि हे अजून काही हिरोज की ज्यांनी देशाकरता प्राण दिलेले आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत. कॅप्टन कुंडू वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केलं दहशतवाद्यांना मारता. हा आहे मेजर अवजित सिंग. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढाई करताना याच्या डोक्यातून गोळी गेली, परंतु हा जिवंत राहिला आणि आज हा कर्नलच्या हुद्द्यावरती काम करतो आहे. मेजर अवजित सिंग अतिशय शूर होता. हा आहे गरुड कमांडो, ज्याला अशोक चक्र देण्यात आलं. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना यांनी आपले प्राण दिले आणि भारताचे राष्ट्रपती त्याच्या पत्नीला अवॉर्ड देत आहेत. हा माझा पैठणचा अजून एक नायक योगेश जो धुळ्याचा होता, ज्यांनी दहशतवाद्यांना मारताना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्याला पण आपण सल्यूट जो आहे तो करायला पाहिजे. आणि हा भंडाऱ्याचा मेजर प्रसाद मोहारकर, ज्यांनी महापराक्रम गाजवला परंतु आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्याची पत्नी इथे त्याला सल्यूट करताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यावरती मी एक लेख पण लिहिला होता, अर्ध्यावरती डाव उलटला अधुरी एक कहाणी. तर या सगळ्या शूरवीरांना आपण सल्यूट करायला पाहिजे. तर पाकिस्तान जो भारताचा नंबर 2चा शत्रू आहे त्याच्या विरुद्ध आपण कसं लढायचं आणि पाकिस्तानचं हे जी गडबड चालली आहे ती कशी थांबवायची, हे आपलं येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर असलेलं आव्हान आहे. तर मला वाटतं पाकिस्तानचा जो प्रॉब्लेम आहे जर आपल्याला तो कायमचा सॉल्व्ह करायचा असेल तर पाकिस्तानचे हे वेगवेगळे तुकडे व्हायला पाहिजे, ज्यामुळे भारतात दहशतवाद निर्माण करण्याची त्यांची जी ताकद आहे ती कमी होईल. आज बलुचिस्तान नावाचा जो भाग आहे पाकिस्तानचा, हा जो भाग आहे बलुचिस्तान, हा पाकिस्तान पासून वेगळा व्हायला मागतो. हा बघा, हा सगळा
बलुचिस्तानचा भाग आहे यांना वेगळं व्हायचं आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे याला फेडरली ऍडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया म्हणतात. इथे पठाण राहतात, तर यांना पाकिस्तानमध्ये राहायचं नाही, यांना अफगाणिस्तान मध्ये सामील व्हायचं आहे. आणि हा जो भाग आहे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर, जो भारताच्या काश्मीरचा भाग जो पाकिस्तानमध्ये गेला, त्यांना आपण परत आणलं पाहिजे भारतामध्ये. आणि सिंध जो आहे, सिंध प्रांताला सुद्धा वेगळं व्हायचं आहे. तर थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतील अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु त्याला चीन हा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो आहे. त्यामुळे हे तुकडे होतील की नाही हे आपल्याला अर्थातच येणारा काळ सांगेल. परंतु तसं झालं तर पाकिस्तानची जी गडबड करण्याची जी क्षमता आहे ती अतिशय कमी होईल. आपल्याला ही जी एक स्लाइड आहे ती दिसते आहे, ती आहे वर्तमानपत्राविषयी. आणि या स्लाइड विषयी बोलल्यानंतर मग मी आताच माझं यावेळेचा जो बोलणं आहे ते थांबवीन आणि आपण चहाचा ब्रेक करू शकता. आणि आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर आपण ते चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. मी बघितलेलं आहे की 1-2 प्रश्न तिथे पहिलेच आलेले आहेत. एक तर असं आहे की हॅलो, हो, चहाचा ब्रेक करायचा ना? ओके, हा, 2 मिनिटात करतो. आता मला आताच कॉल आलेला आहे की आपला आता ब्रेक व्हायला पाहिजे. तर मी मीडियाविषयी 1 मिनिट बोलतो आणि त्याच्यानंतर आपण ब्रेक करू. दुष्प्रचार करणारी 4 वर्तमानपत्रे ही 10,000 शत्रू सैनिकांपेक्षा भयानक असतात असं म्हटलं आहे. मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र इंग्लिश आहे, मराठी आहेत, हिंदी आहेत. नंतर मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे बातम्या देणारे टीव्ही चॅनल 750हून जास्त आहे. आणि मीडिया म्हणजे सोशल मीडिया. तर या सगळ्या विषयी हे काय करतात, यांनी करायला काय पाहिजे आणि हे दहशतवाद्यांना कशा प्रकारची मदत करतात या विषयांवरती आपण बोलू. तर मला वाटतं आता आपण थांबू आणि आपण माझा चेहरा 2 मिनिटं बघू शकाल. आणि जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते जरूर टाकावेत चॅट बॉक्स मध्ये आणि त्याचे मी नंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि नंतर आपण आता एक 20 मिनिटाचा ब्रेक करू आणि हा ब्रेक झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू. पुढच्या भागामध्ये आपण 11:20 ला हे सुरू करू. मला वाटतं मी इथे थांबतो. आपण आता थांबूया. जय हिंद.